नमस्कार मंडळी, अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी ज्वारीची भाकरी कशी करायची ते दाखवणार आहे। याच्या आधी पण मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत भाकरीचे, पण आजचा खास स्पेशल व्हिडिओ आहे कारण एका मॅडमने मला कमेंट केली होती की तुमची भाकरी खूप छान होतीये, पण व्हिडिओ खूप फास्ट होतोय। पीठ कसं मळायचं, त्याचा गोळा कसा तुम्ही मोठा तयार करता हाताने, हे सगळं स्लोमध्ये दाखवा। तर मी या व्हिडिओला काहीच एडिट केलेलं नाही आहे, जसा बनवला मी तसाच तुम्हाला दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला नक्की कळेल आणि नवीन शिकणाऱ्या मुली आहेत त्यांना सुद्धा कळेल भाकरी कशी करायची ते। तर नक्की व्हिडिओ पहा। तर मी तवा आधीच गरम करायला ठेवलेला आहे, लोखंडी तवा आहे त्याच्यामुळे मी गॅस फास्ट ठेवलेला आहे आणि भाकरीचं पीठ मळायला घेतलेलं आहे। तर पीठ कसं मळते ते बघा। आधी एकेका भाकरीचंच मी पीठ मळायला घेते, एकदम सगळ्या भाकरीचं पीठ मळून घेत नाही, कारण मला तो तसा अंदाज येत नाही की भाकरी किती वेळ तव्यावर ठेवायची काय ते। कारण हे परातीमध्ये पीठ मळून होतं आहे तोपर्यंत वरची भाकरी माझी शेकून होते, हा माझा पहिल्यापासूनचा अंदाज आहे। तर पीठ कसं मळते ते बघा। थोडं थोडं पाणी घेऊन असं पीठ मळून घ्यायचं। पीठ व्यवस्थित मळलं की भाकरी पण आपली छान होते। पीठ थोडंसं चिकट आहे म्हणून ते परातीला चिकटते। थोडं थोडं असं पाणी घेऊन पीठ नरम करून घ्यायचं आहे आपल्याला। मनगटाच्या खालचा जो भाग आहे ना, मी आता दाखवते त्याने असं प्रेस करायचं, पीठ व्यवस्थित मळलं जाते। असं नरम करून घ्यायचं पीठ, त्याचा गोळा तयार करून घ्यायचा। पीठ जास्तीचं काढून ठेवायचं बाजूला आणि आपल्याला जेवढा गोळा हवा आहे तेवढाच घ्यायचा हातामध्ये। नंतर परातीमध्ये सुकं पीठ टाकायचं, चाळून घ्यायचं पीठ, हाताला आपल्या पीठ लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने हा गोळा मोठा करायचा आहे। पाहू शकता तुम्ही, कारण तसंच जर आपण भाकरी करायला गेलो ना तर आपली भाकरी चिरू शकते। असा भाकरीचा गोळा मोठा केलेला आहे मी। हाताला परत पीठ लावायचं सुकं, कारण थापायचे आपल्याला वरून भाकरी चिकटून बसेल हाताला पीठ जर नाही लावलं तर। आणि असं अलगद हाताने आपण भाकरी थापून घ्यायची। आधी तर किनारीलाच थापायचं आहे, मध्ये थापायचं नाही। मध्ये तर आपल्या तळवा जो असतो ना, हाताचा तळवा, त्याने तर भाकरी होतेच मोठी, पण बोटाच्या साहाय्याने आपण आधी किनारी अशा हे करून घ्यायच्या। बघू शकता तुम्ही। भाकरी थापून झालेली आहे आपली। आणि बोटाचे ठसे सुद्धा माझ्या भाकरीवरती दिसत नाही, पाहू शकता तुम्ही। आता तव्यामध्ये भाकरी टाकून घ्यायची आहे। तवा व्यवस्थित तापला की भाकरी पण व्यवस्थित आपली शेकली जाते। इकडे दुसऱ्या भाकरीचं मी पीठ चाळून घेतलेलं आहे। आता भाकरीला आपण वरून पाणी लावूया। पाणी पण एकदम जास्त नाही लावायचं, कारण जास्त जर लावलं तर ते भाकरीला पाणी तसंच राहतं आणि भाकरी आपली खालच्या बाजूने व्यवस्थित शेकली जात नाही। आता हे पाणी सुकत आलेलं आहे थोडं थोडं वरचं भाकरीला लावलेलं। आता उलटण्याच्या साहाय्याने आपण चारी बाजूने भाकरी अशी मोकळी करून घ्यायची आणि मगच पलटायची, नाहीतर भाकरी तुटेल आपली। आता मी गॅस एकदमच कमी केलेला आहे आणि या दुसऱ्या भाकरीचं पीठ मळायला घेते। सेम त्याच पद्धतीने थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं। व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, कारण आता पूर्ण भाकरी पीठ मळण्यापासून थापण्यापासून सगळं दाखवायचं म्हटल्याच्या नंतर थोडा होणारच मोठा व्हिडिओ। अशा पद्धतीने पीठ मळायचं बघू शकता तुम्ही।
गोळा तयार करून घ्यायचा। शिल्लक राहिलेलं पीठ बाजूला ठेवलेलं आहे। परत सुकं पीठ मी घेतलंय परातीमध्ये। पीठ हाताला लावून घ्यायचं आणि परत असा आपण गोळा मोठा करून घेणार आहोत या हाताने असं, आणि वरच्या अंगठ्याने। मध्ये जो गोळा तयार होता ना तो नंतर आपण अंगठ्याने असा प्रेस करून तेही एकदम लेवल होऊन जाते अशा पद्धतीने। परत सुकं पीठ हाताला लावून घ्यायचं आणि भाकरी थापायला घ्यायची। आता इकडे मी गॅस स्लो केला होता, ते भाकरी थापेपर्यंत गॅस पुन्हा वाढवलेला आहे। आपली भाकरी करपणार नाही अजिबात। भाकरी थापेपर्यंत वरची भाकरी आपली शेकून होती बरोबर, आणि तवाही व्यवस्थित तापला जाईल, कारण आपण स्लो केलेला ना तो तवा थंड होऊन जातो। बघा कशी भाकरी थापते मी। आता आपण भाकरी पलटी करून घ्यायची आहे। पलटी करून ती त्याच साईडनी पूर्ण सगळ्या बाजूनी शेकवून घ्यायची व्यवस्थित। आता पलटी करून घ्यायची आणि ही भाकरी थापायला घ्यायची। तव्यातल्या भाकरीकडे लक्ष द्या, भाकरी कशी फुगते ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा। पाहू शकता तुम्ही, छान भाकरी फुगलेली आहे। उलटण्याने सुद्धा पलटी करता येत नाहीये, ती व्यवस्थित एवढी फुगलेली आहे भाकरी। तर दुसरी भाकरी तव्यात टाकून घेऊया। परत अजून एका भाकरीचं पीठ मी चाळून घेते आणि तव्यातल्या भाकरीला पाणी लावून घ्यायचं। पाणी लावून झालं की भाकरी आपण पलटी करून घ्यायची आहे। परत सेम त्याच पद्धतीने सगळ्या बाजूनी मोकळी करून घ्यायची आधी, मग पलटी करायची। गॅस कमी करायचा आणि भाकरीचं पीठ मळायला घ्यायचं। बघणाऱ्याला थोडंसं हे वाटेल की म्हणजे मोठे व्हिडिओ बघायला सगळ्यांनाच कंटाळा येतो, शॉर्ट व्हिडिओ असलं का बघायला बरं वाटतं। पण आता हे सगळं दाखवल्याशिवाय तर समजणार नाही ना कशी भाकरी करायची, कसं पीठ मळायचं, कशी भाकरी थापायची, त्याच्यामुळे हे सगळं दाखवावं लागतंय। आता ह्या भाकरी दोन तर मी छोट्या केलेल्या आहेत पूर्णतः। आता ही भाकरी मी मोठी करणार आहे, एकदम परात भरून भाकरी होणार आहे, बघू शकता तुम्ही। एकदम पाणी टाकलं तर पीठ पातळ होईल ना, त्याच्यामुळे एकदम पाणी टाकायचं नाही, लागेल असं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं। त्याच्यातलं मी पीठ काढणार नाही, जेवढा गोळा आहे तेवढ्याचीच भाकरी मी करणार आहे। एवढं तेवढं पीठ कुठे ठेवायचं परत, खूप मोठा गोळा झालेला आहे। परत परातीमध्ये आपण सुकं पीठ घ्यायचं आहे, सेम त्याच पद्धतीने हाताला सुकं पीठ लावून घ्यायचं आणि गोळा आपण मोठा करून घेणार आहोत, बघू शकता। परत सुकं पीठ लावून आपण भाकरी थापून घ्यायची। आता गॅस वाढवायचा, ही भाकरी थोडीशी जाड होईल कारण गोळा खूप मोठा होता।
एकाच हाताने पीठ मळते, एकाच हाताने भाकरी थापते. पूर्वी बायका 2 हाताने सगळं करायच्या, पीठ मळताना पण 2. ते वेगळंच आहे, कारण आता उभं राहून भाकरी करायची म्हटलं तर 2 हात आपल्याला पीठ नाही मळू शकत आपण 2 हाताने. त्याच्यामुळे एकाच हाताने पीठ मळावं लागतं. पण भाकरी आपण पलटी करून घेऊया आणि सगळ्या बाजूनी ती व्यवस्थित शेकवून घेऊया. भाकरी व्यवस्थित शेकली की चांगली फुगते, पाहू शकता. ही पण भाकरी आपली मस्त फुगलेली आहे. ही भाकरी तवा भरून झालेली आहे, बघू शकता तुम्ही. मोठीच्या मोठी एकदम. पाणी लावून घ्यायचं परत भाकरीला. भाकरी पलटी करून घ्यायची. चारी बाजूने अशी मोकळी केल्याशिवाय भाकरी पलटी करू नका, नाही तर भाकरी अर्धी तुटेल अशी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खरंच सगळ्यांचे मनापासून आभार. मस्त फुगलेली आहे भाकरी. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.